आपला माणूस आपल्यासाठी नाऱ्याला प्रतिसाद. राहुरीत रावसाहेब खेवरे आघाडीवर. नमस्कार. आपण पाहत आहात सनवार्ता न्यूज चॅनल. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या तिरंगी लढतीत आता नवीन घडामोडी समोर येत आहेत. राहुरीत अक्षय कर्डिले, रावसाहेब खेवरे आणि गोविंद मोकाटे यांच्यात जोरदार सामना रंगला आहे. सुरुवातीला आघाडी घेतलेल्या अक्षय कर्डिले यांना आता रावसाहेब खेवरे यांनी कडवी टक्कर दिली असून सध्या खेवरे आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. रावसाहेब खेवरे यांचा प्रचार सध्या तालुकाभर वेग घेताना दिसत आहे. मतदारांशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका आणि आपला माणूस आपल्यासाठी हा नारा यामुळे त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. खेवरे साहेब आमच्याशी थेट संवाद साधतात. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे सकारात्मक पाहतो. खेवरे यांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे. पारंपरिक मतदारांसोबत नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्यातही ते यशस्वी ठरत आहेत. दरम्यान अक्षय कर्डिले यांनीही प्रचाराच्या सुरुवातीपासूनच आक्रमक मोहीम राबवली होती. संघटनात्मक शक्ती आणि पक्षीय पाठबळाच्या जोरावर त्यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र आता ही लढत अधिकच चुरशीची बनली आहे. तिसरे उमेदवार गोविंद मोकाटे हे देखील सक्रिय असून ते स्वतंत्र प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या भूमिकेमुळे निवडणुकीत समीकरणे बदलू शकतात असे जाणकारांचे मत आहे. एकूणच राहुरी विधानसभा पोटनिवडणूक आता अत्यंत रंगतदार आणि चुरशीच्या टप्प्यात पोहोचली आहे. सध्या रावसाहेब खेवरे आघाडीवर असल्याचे चित्र असले तरी अंतिम निकाल काय लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.